हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिअल आर जे रश्मी तुमचं मनापासून स्वागत करते आहे. आज हरितालिका पूजनेचा दिवस आणि त्यानिमित्त खूप सुंदर अशी रांगोळी नेहलनं दारात काढलेली होती. आणि त्याच्या आधी फुलं म्हणा, पत्री म्हणा, ही सगळी तिनं तोडून आणलेली होती. म्हणजे साधारण 7 पानं लागतात, तर आमच्या दोघींची मिळून तिने ती पानं व्यवस्थितपणे अगदी काढून वॉश वगैरे करून ठेवलेली होती. त्यानंतर पूजेला आम्ही सुरुवात केलेली होती. आज तुमचा सुद्धा उपवास असेलच, आमच्या दोघींचा सुद्धा उपवास होता. आणि आज काय केलेलं होतं हे मी सांगणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढं. तर हे वाळावस्त्र थोडंसं मोठं वाटत होतं, त्यामुळे मी ते 2 पदरी केलं आणि देवीला वाहिल्यानंतर आरती वगैरे केली. म्हणजे विधिवत पूजासुद्धा आम्ही केलेलीच होती. नंतर आरती केली. आणि पूजा कोणतीही असू दे, धूप आणि उदबत्तीचा जो वास असतो ना, तर त्यामुळं एक छान पॉझिटिव्ह वाईब्स जे आहेत ना, तर या वातावरणामध्ये क्रिएट होत असतात. आणि तोच फील आम्हाला येत होता. आणि अर्थातच मन आपलं प्रसन्न होतंच, तसंच आमचंसुद्धा झालेलं होतं. मंत्र लावलेले होते, त्यामुळे तर जास्तच यामध्ये आम्हाला छान वाटत होतं. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं डेकोरेशन जे आहे हरतालिका पूजनेचं तर ते केलेलं होतं. म्हणजे सुंदर अशी पूजा आम्ही केलेली होती. आणि अर्थातच एक समाधान आपल्याला जे मिळतं ना, तर ते इतरत्र कुठं मिळत नाही बरं का. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी पूजा. तुम्ही सुद्धा पूजा केलेली असणार आहेच. आणि आज फराळासाठी खिचडी, ताक, लोणचं आणि बटाट्याचे पापड असा एकदम साधा आणि सिंपल पण खूप चविष्ट असा मेनू होता. खिचडी आवडतेच. आणि मी असं फळं वगैरे खाऊन उपास करत नाही, कारण पित्त प्रकृती असल्यामुळं मला ते सहन होत नाही, त्यामुळे जास्तच खाका होते. त्यामुळं मी म्हणजे असं काय म्हणतात आपण, खिचडी वगैरे खाऊनच उपास, पहिल्यापासूनच मी तसा उपास करते. आणि पूजा संपन्न झाली, थोडाफार आम्ही आराम केला आणि त्यानंतर नेहलनं बाहेरची अंगणातली स्वच्छता केली. आणि मला अर्थातच करायचे होते मोदक, त्यामुळं मोदकाचं सारण करण्यापासून माझी सगळी तयारी होती. आणि घरामध्ये जे 2 नारळ होते, तर ते नारळ वाढवलेले होते. त्यानंतर ते नारळ मी व्यवस्थितपणे तुकड्यांमध्ये करून घेतले. मला नारळ खवता येत नाही, त्यामुळे मी मिक्सरवरती बारीक केलेले होते. आणि ह्याचा चव बघू शकता तुम्ही. त्यानंतर छानपैकी सारण केलं खवा वगैरे घालून आणि मोदकाची तयारी केली. चला तर आजचा व्लॉग इथं संपवते. व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.